चला चला या, चला या सगळ्यांनी या. हॅलो हॅलो. हा काय भाव काय चाललाय शेअरचा? इकडे या सगळ्यांनी. शेअरचा भाव काय चाललाय? ते काढून टाक, ते घेऊन टाक, ते काढून टाक, ते घेऊन टाक. हा ते ह्याचं काय चाललंय? ते MHJ ग्रुप ऑफ कंपनीज, त्याचा काय भाव चाललाय? जो काय असेल सगळं घे, जेवढं मी ते सगळे शेअर घे. सध्या फॉर्मला आहे बाबा ती इंडस्ट्री. हा लय वरती जाणार आहे. आणि आता हल्लीच ते त्याचे मालक स्टेजवर येऊन गेले. मग ते विचारून मग अशी उसळी घेणार आहे ते. घेऊन टाक, सगळे शेअर घेऊन टाक. ऐका ऐका, ओ घेऊन टाक, विकून टाक जरा. ओ ओ अरे काय, ओ वहिनी वहिनी, ओ हे कोण आहे रे? काय माहिती कोण आहे? आई बाबा आहेत ते. अरे हे माझा नवरा आहे, माझा नवरा. यांना जरा प्लीज सांगा की मोबाईल वगैरे प्लीज इथे बंद करा म्हणून. हे असेच येते. ठेवा ना फोन, ठेवा फोन. असंच आहे सारखं आपलं शेअर मार्केट शेअर मार्केट शेअर मार्केट. आमच्या लग्नात सुद्धा तेच माहिती का, कानाला ब्लूटूथ लावलं होतं आणि शेअर मार्केटचं ट्रेडिंग करत होते माहिती. माझे बाबा कन्यादान करताना म्हणाले, जावई बापू माझी मुलगी देतोय, तर म्हणाले हा आता द्या नंतर विकून टाकतो. घाबरला माझा. नाही घेऊन टाक, विकून टाक यार. काय घेऊन टाक विकून टाक? पलीकडे कोण आहे, बोलतंय काय, कुठला शेअर, काहीतरी बोला. घेऊन टाक विकून टाक, ह्याच्यात कसं ट्रेडिंग होतंय? ऐका हो, त्यांना सांगा ना जरा हे बंद करायला सांगा. हा आणि एक मिनिट, ए खाली उतर, खाली उतर, ए खाली उतर, खाली उतर. इथे चढायचं नाही अजिबात. हा कोण आहे? हाफ चड्डीतला जिराफ कोण आहे? काय माहिती? आई अरे आई मी मुलगा आहे तुझा बंटी. अरे हा मुलगा आहे माझा बंटी. हा हा हे तुमचा मुलगा आहे? हा आमचा मुलगा आहे. काय वय काय याचं? 8. 7 आहे. एवढ्या मोठ्या मुलाचं 7 वर्ष वय आहे? अरे या मंचावर लिबर्टी घ्या रे, पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी घेऊ नका. बरं हरकत नाही. सगळ्यांनी आता या साईडला सगळ्यांनी या साईडला सगळ्यांनी या इकडे, या इकडे सगळ्यांनी या इकडे या इकडे. या साईडला या. अरे इकडे या. या इकडे या. अरे हा मंच म्हणजे काय करिअर आहे का तुमचं? भरकटताय कशाला? इकडे 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 इकडे. गाईड कोण आहे? मी आहे ना गाईड. मग मी ह्या साईडला राहणार. हा तुम्ही तिकडे राहायचं. लक्षात आलं? हा तर सगळ्यात आधी लक्ष द्या. हा सगळ्यात आधी नाही इथे नका बघू, घेऊन टाक विकून टाक, ते नका बघू. सगळ्यात आधी या डुंबुकपूर गावात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. काय? नाही टाळ्यांची मला अपेक्षा नाही आहे. मला एवढीच अपेक्षा आहे, ऐतिहासिक ही वास्तू आहे, त्याची जी माहिती आहे ही मी तुम्हाला देणार आहे. कसं आहे, हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लक्षात आलं का? ओ इकडे या तुम्ही. कळत नाही का हो तुम्हाला? हा आयुष्यात पहिल्यांदा घेतला कॅमेरा हातात. इतर सगळी माहिती मिळणार आहे का तुम्हाला? फोटो नंतर काढू शकता तुम्ही. नंतर काढा ना फोटो. आता नका काढू. मी हा सांस्कृतिक ठेवा आहे, त्याची माहिती देतात. ह्या म्हणजे हा जो ऐतिहासिक वास्तू आहे, वास्तू आहे रे ऐतिहासिक. याचं जे महत्व आहे, महत्व आहे त्याचे. मग ते लक्षात आणि आपण जेव्हा असं करतो ना तेव्हा आपण घ्या, तुम्ही घ्या सगळे डायलॉग तुम्ही घ्या. ह्याचे घ्या, ह्याचे घ्या. आम्ही सगळे जाऊन तिथे बसतो, तुम्ही एकटे स्किट करा. दिलेत ना वेगवेगळे प्रिंटआउट दिलेत ना स्किटचे, मग तुम्ही तुमचे घ्या, आम्ही आमचे घेतो. आम्हाला पण घेऊ दे. पडतील डोळे खाली केवढे ते डोळे. ऐका ऐका मला तुम्हाला काय सांगायचं ऐका. ही जी ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं महत्व तुम्हाला सांगायला आलेलो आहे. ही माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची आहे. अरे तुम्ही पण शेअरवाले? बघा मी जे शेअर म्हणतोय ना ते ऐकून घ्या या कॅटेगरीतले. तुमचे शेअर आहे, घेऊन टाक विकून टाक ह्या कॅटेगरीतले. इर्षादवाले असतात ते वेगळा शेअर आहे, तो नका विचारू याबद्दल मला. मी एक सांगतोय तुम्हाला काहीतरी, मी माहिती देतोय ना तुम्हाला. माहिती महत्वाची आहे. माहिती देतात. दोन शब्द कळले, माहिती देते कशाला करताय? बघा मी तुम्हाला खरंच त्याआधी तत्पूर्वी मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. काका माहिती सांगतायत. नमस्कार काका माहिती सांगतायत. हा तुम्हाला नको असेल तर मला देऊन टाका, ह्याला तुडवायचं आहे मला. मुलगा आहे, ठीक आहे. जेव्हा असं वाटेल ना ह्याचा कंटाळा आला मला देऊन टाका, मला तुडवायचं आहे याला. तुमच्या स्किटवर लक्ष नाही. मी तुम्हाला या वास्तूची माहिती देतोय की नाही, आणि मी हे का करतोय मला सांगा बघू. हे मी का करतोय? तुमचा बिझनेस पडला असेल. कसला बिझनेस आहे? अरे प्राध्यापक होतो मी, लात मारली नोकरीवरून. हे काम घेतलंय मी, कशासाठी घेतलेलं आहे? बरोबर. मला यातून लाखो पैसे मिळत नाही आहेत. अरे काय बॉब्या हे
ऐका ना, टाइम प्लीज होऊन 5 मिनिटं अख्खं कुटुंब आहे माझ्यासमोर तुडवायचं आहे सगळ्यांना मला. ऐका ना रे. आठ ठेवा ते आधी. ऐका ना. मी तुम्हाला माहिती देतोय हो, जरा आठ ठेवा आहे. मला तुम्हाला तेच कधी खाल्लं नाही, बॉब्या नाही खाल्ल्यात कधी. आठवलं आठ. बघा, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी हे सगळं पैशासाठी नाही करत आहे. पैशासाठी माझे पैसे खूप आहेत, पण हे मी का करतोय तर आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशी माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणीही दिली नसेल, ती मी तुम्हाला देणार आहे. ओके, हा, तर मी तुम्हाला माहिती तर देणारच आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं आहे, ही जी माहिती आहे ती तुम्हाला कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल? તમે ગુજરાતીમાં બોલિંગા છુઈ ये बाळा, समोर ये. परत एकदा बोल बाळा. તમે ગુજરાતીમાં બોલિંગા છુઈ स्वतःच्या तोंडावर थुकू शकतोस का रे तू? कुठली भाषा आहे ही? काय कुठला गुजराती आहे? मी गुजराती शिकतोय. काय माझी होणारी बायको सुरतची आहे. मग आता जर तुम्ही मला गुजरातीत माहिती दिली तर मला तिला सांगायला बरं पडेल ना. हे सांगताना तुझी सुरत बघितलीस का कशी आहे ती? आता मी तुम्हाला एक सांगतो, मला फक्त मराठी येते. हरकत नाही. आता मी तुम्हाला फार चांगली माहिती देणार आहे. इकडे बघा सगळ्यांनी. हा, तर हे डुंबुकपूर गाव आहे. या डुंबुकपूर गावामधलं हा महाल आहे. या महालाला ऐतिहासिक कुणाशी बोलतोय मी? ऐका हो, माझ्याशी बोला. मी ऐका माझं. या महालाला ऐतिहासिक महत्व आहे. इथे फार वर्षांपूर्वी एक फार मोठा राजा राहायचा, ज्याचं नाव होतं राजहंस कुमार. आणि तो राजहंस कुमार जो होता तो फार काळ टिकला नाही, तो मरण पावला. पण त्यानंतर त्याची बायको राणी वनमाला देवी ही इथे राज्य करायला लागली. आणि तिचं हे सिंहासन होतं. एकदा या सिंहासनावर राणी बसलेली असताना त्याला घोड्याच्या टापाचे आवाज ऐकू आले. आई मला भूक लागली आहे. ते काका ओरडतील हा? नको, ऐक त्यांचं. काका ओरडले ना तर पाचकन वाजवीन त्यांना. ए, मला भूक लागली. मला काय वाजवशील? माझा काय संबंध रे? मला भूक लागली. अरे पिकनिकला आला. अहो, हे काका आहेत का? ह्याला मारलं त्यांनी, याला मारलं, मला नाही मारलं. हे घंगाळ काका आहेत का मला सांगा? नका. अहो, उगाच पिकनिकला पोराला आला. मारतात. ए, धर बाळा, धर. चिप खाते, चिप. अरे हे काय? अरे चला या साईडला या. मारू नका पोराला वर. इकडे या. अरे तुम्हाला काय कळ? अरे मी तुम्हाला माहिती देतोय ना रे. माहिती देता येते. माहिती देतोय ना. एक मिनिट थांबा 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 थांबा. तू महेश कोटरांचा ब्लेझर घातला. कसं आहे ना? हे काय शिल्प कसली ही सगळी पुरातन प्राचीन शिल्प आहेत. हे माहित ना तुला शिल्प? नाही. ये फोटो काढू ये. तुला मोहनजोदडो हडप्पा माहितीये? ते हडप्पा, हे हडकरप्पा. आणि हे अर्वाचीन शिल्प, मंडोळी शिल्प. ये आणि हे बघितलंस? ओ बबलू तरंग. बबलू नाही, बुलबुल तर. बबलू हा. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? हा, तुम्ही या ग्रुप मधले आहात का? आम्ही स्पेशल होत, तिकडे बसतो दोघ. मला तसं नाही म्हणायचं. तुम्ही पैसे दिलेत का? आम्हाला पैसे देतात. ए, आम्हाला पण पैसे देतात. हा? हे बघ एवढे. मला तुम्हाला काय विचारायचं आहे? तुम्ही बुकिंग केले का? 400 रुपये भरलेत का आमच्या ग्रुप मधले? म्हणजे अरे मग किती वेळ झाला? एवढं ह्या वेळेला यायचं का तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला थोडा. तुमची स्टोरी सांगून झाली? नाही नाही, ते अजून वनमाला पर्यंतच आहेत. तुमच्या अरे हे काय हे?
अरे जेवण काय सुरू केलं तू? उठा 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 तुम्ही उठा बघू सगळ्यांनी. अरे मी इकडे काय सांगायला आलो आहे? हे घ्या तुम्ही. उठा. हे काय चाललंय तुमचं? इथे या बघू सगळ्यांनी. चला तुम्ही या साईडला या. चला 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 सगळ्यांनी या साईडला या जा. side. तर यांना मी माहिती दिलेली आहे, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो माहिती काय आहे ती. तर हे आहे डुंबुकपूर गाव. या डुंबुकपूर गावात एक फार मोठा राजा होऊन गेला, ज्याचं नाव होतं राजा राजहंस कुमार. कोणीच ऐकत नाहीये माझं. वा वा वा. ऐकता ना माझं? हा. तर तो राजहंस कुमार होऊन गेला, पण तो काही कारणास्तव गेला, मरण पावला. पण बाई. त्याची राणी वनमाला देवी ही मात्र होतं आणि ही तिचं हे मागे आहे ते सिंहासन. येस. वाव, त्यानं फोटो काढ ना. या हे बघा तुम्ही याच्यावर बसू शकत नाही. हाँ हमरा का ऐसा कुछ नहीं था. है इसलिए हमरा गाइड है इसलिए इधर. एक काम करा, जवळ मी जाऊ? हा जवळ फोटो काढतो या. बघा रे हे परत बसले रे, अड्डा परत बसला ह्यांचा. अरे बघा रे गाईडला किती किंमत देत आहेत, फोटो काढायला लावतायत. बघा हो, थँक्यू व्हेरी मच. असं करा हे असं करू मी? हे असं का करू? त्या राणीसारख्या बसल्यात ना, बाजूला कोणतरी शिपुर्डा पाहिजे. शिपूड आहे का मी? कोण आहे मान घ्या मान घ्या. मी? एक मिनिट, मी लात मारून आलोय नोकरीवर, प्राध्यापक होतो मी. लक्षात आलं का? चला इकडे या साईडला. इथे नाही फोटो काढायचे, उठा. हे ऐतिहासिक वास्तू आहे, तिथे नाही फोटो काढायचे. या ओ वाव, बासरी केवढी मोठी आहे. माय गॉड. ही कुठल्या अँगलनी बासरी वाटते तुम्हाला? कुठे भोग? कुठे बासरीला भोग आहे? एक भोग असतं बासरीला. बासरी अशी एका भोकाने वाजवतात. ओ तोफ आहे ही, तोफ. हा कळलं का? अरे हे बघे, अरे काय चाललं रे? उठा रे. हरवलं मला. मला कुठल्या बाप हरवलं नातं आहे हे तुमचं? कुठल्या बाप मुलाचं नातं आहे? हरवलं मला त्याने. का मारता सारखं पोराला? अरे तुम्ही खर्च करून भांडायला आलात का एवढ्या लांब? मला सांगा बघू. ओ चला बघू इकडे या. इकडे या. या इकडे या इकडे. जा तिकडे या इकडे. ओ अगं काय करतेस हे तू? फोटो. अरे काय फोटो? काय घोडा आहे का ह्याच्यावरून जायला? चला या साईडला या. चला त्या सगळ्यांनी त्या. हो ती तुमचं काय ते करा, मी इथे उभं राहणार. तुमचं झाल्यावर मी इथे येणार, सांगून ठेवतो तुम्हाला. चला या साईडला या. मी तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती देतोय. तर ही जी राणी वनमाला देवी होती, ती राणी वनमाला देवी होती, ती फार दूरदर्शी होती बरं का. तिच्या समोर एक घंगाळ होतं. घंगाळ वंगाळ म्हणजे? काय म्हणाल आपण? वंगाळ म्हणजे काय? तुझा चेहरा. चोमडा. अशी संकटीने बायको आहे आपली, बायकोला काय बोलायचं नाही. हमरे का ऐसा कुछ नहीं हो, सामने से ऐसा एकदम क्या तो हमरो का ऐसा मन में था ऐसा गुड़ करके हम हृदय में रहता है, ऐसा कुछ नहीं. अरे बंकच गेली रे, बंकच गेली. थँक्यू. मला एकदम घाबरायला झालं. ही राणी वनमाला देवी होती, ती अत्यंत दूरदर्शी होती. हे घंगाळ म्हणजे तिचा सीसीटीव्ही होता. हो. ह्यात तिला दिसायचं महालाबाहेर कोण आलेलं आहे, शत्रू चाल करून आला का. सीसीटीव्ही होतं याच्या पाण्यात तिला दिसायचं. लक्षात आलं? ए, मला एक हा. सांगा, पानिपतचं युद्ध किती साली झालं? आय थिंक 1890. नाही 1890 तर झेलम. तंजावरचं युद्ध. तंजावर तर त्याच्याही आधी, खूप त्याच्या आधी. मुद्दा वेगळा आणि मग आहे. ते हे टिपू सुलतान आला तो. टिपू सुलतानचा काळ फारच मागचा होता बे. तेव्हा ती आधी सिरियल आली, मग युद्ध झालं. असं झालं. चालू आहे. हा, पण पानिपत 1890, कारण तेव्हा ना दुष्काळ पडला होता, त्यामुळे पानिकत झालं होतं. रणांगण या नाटकाचे शेकडो प्रयोग केलेस आणि असे विनोद मारतोस त्याच्यावर. पाणीपत आणि पाणीकट हा दर्जा आहे तुझ्या विनोदांचा. वाटेल ती नकारे सांगू माहिती, ही चुकीची माहिती आहे. ते 1860 सगळं चुकीचं होतं. लक्षात आलं का तुमच्या? मुळात इथे का विचारताय तुम्ही पानिपतचं? हे कुठलं गाव आहे? कुठलं गाव आहे? हे गुंडुकपूर. बुंडुकपूर. अरे तुझ्या बापाने ठेवलं बुंडुकपूर? डुंबुकपूर हे गावाचं नाव आहे. इथला इतिहास मला विचारा ना. ते घंगाळ्याचं काय झालं, ते घोड्यांच्या टापांचा आवाजाचं काय झालं हे मला विचारा. याची माहिती मी तुम्हाला देईन. हे आपण बुमरँग करूया. बुमरँग हो, आता कुठे बुमरँग? हा, चला, चला. एक ऍक्शन तुम्ही करूया. करा, तुम्ही करा. मला नाही माहिती बुमरँग. काही नाही, त्याने click करायचं बस, हा. एक ऍक्शन करायचं. करा. हे मला काय अरे वास्तूची माहिती मी द्यायला इकडे आलो. हो करा लवकर. करा ना, क्लिक करा. मजा आली. झालं ना
केलं ना एकदा किती वेळा ते करत बसताय झालं ना आता मजा येते ना. आता मला माहिती द्यायची तुम्हाला तुम्ही बोला हो बोला ते वैजयंती मला बद्दल. अरे वैजंती मला नाही हो कुठली वैजंती मला अशी गाडी म्हणणार आहे का ती अहो, वनमाला देवी असं नाव आहे तिचं तर ती वनमाला देवी ती असते ती वनू बसलेली असतात तिकडे वनू 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 माझं गाव आहे मी ठरवेन वनू म्हणायचं का पिंटू म्हणायचं तुम्ही कोण सांगणार आहे मला सतत 10 वेळा वनमाला म्हणायचं वनू झाली माझी ती वनू मी मैत्रीण झाली तुम्हाला काय करायचंय असं नाही तुम्ही इतिहास बदलताय माझं गाव आहे मी बदलेल इतिहास तुम्हाला काय करायचंय तर ती वनू बसलेली होती बाहेरून कुत्र्याच्या टापाचे आवाज आले घोडे घोडे मी ठरवेन कुठला प्राणी तो मुंगूस ससा का हरिण मी ठरवेन माझं गाव आहे माझी वास्तू आहे माझे प्राणी आहेत दॅट्स ऑल मी लॉर्ड हे इतिहास बदलताय तुम्ही असू दे अरे इथे लिहिलंय सगळं शिवाय पुढे. शिवाय हे काय पुढे. हे काय इथे लिहिलंय वनमाला देवी नावाची राणी होती तिचा जन्म 1701 साली झाला तिच्या सिंहासनाच्या जवळ एक पाण्याचा गंगाळ होता त्यात तिला महाला बाहेरचं सगळं दिसायचं एकदा वनमाला देवी इथे बसलेली असताना या गंगाळ्यात तिला शत्रू दिसला घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू आले वनमाला देवी ताडकन उठली या तोफेपाशी आली दारू गोळा भरला आणि तडाम शत्रूला नेस्तनाबूत करून टाकलं. असा आहे हा इतिहास. एकदम भारी सांगितलं एकदम मस्त. खूप मस्त इतिहासाचं मला नॉलेज फार पूर्वीपासून हे- खूप पूर्वी. हे ओ गाईड काय झालं ओ गाईड हो काय झालं ऐका तुम्ही सगळ्यांनी त्याचं ऐका माझं काही ऐकू नका अरे कोणी. बापरे तिसऱ्या पानावर त्याची एंट्री झाली मी पहिल्यापासून आहे तरी त्याच ऐका तुम्ही नका ऐकू तुम्ही. मी कोण आहे ना मी कोण आहे हा? उगी उगी मी साधा माणूस आहे ना रडू नका एवढं मोठं वयाने झालात तुम्ही रडणं बरं दिसतं का पण सांगा? रडणार नाही का प्रत्येक जण माझं 2 वाक्य पण ऐकत नाही, नाही याची बरोबर. 15 वाक्य ऐकली त्याला काय अर्थ आहे का नाही सॉरी रडू नका तुम्ही रुसू नका ते पण शायनिंग मारायला इथे कसे येतात 300 एपिसोड आले नाहीत हे आले म्हटलं लगेच आले टॅलेंट दाखवायला आम्ही 300 एपिसोड घासला त्याचं काय इकडे रडू नका तुमच्या समोर घासलाय मी हो, तुम्हाला माहिती हो, आहे हो. रडू नका रडायचं. उगी उगी रडू नका हे रडतायत रे उगी उगी रडू नका गप्प बसा रडू नका हो, हो, रडू नका याचं-